आत्ताची सर्वात मोठी अपडेट, ब्रेकिंग न्यूज. लाडक्या बहिणी झाल्या खुश. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले 2,700 रुपये कोटी मंजूर. आज दिनांक गुरुवार 25 डिसेंबर. 3,000 रुपये सोडले. 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू. तसेच ज्या लाडक्या बहिणींची EKYC पूर्ण आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मकर संक्रांतीचा बोनस, तसेच एकनाथ शिंदे यांनी दिलेले लाडक्या बहिणीचे अनुदान हे सर्व त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहा तर आणखी काही मोठे निर्णय एकनाथ शिंदे यांनी केलेले आहेत. तर ते मोठे निर्णय कोणते हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे त्यांना घरकुल. लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना देखील आणलेली पहा. तर त्यामध्ये अर्ज कसा भरावा, त्यामध्ये कागदपत्र कोणती आणि अनुदानित रक्कम किती हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हानिहाय निधी वितरण 3 टप्प्यांमध्ये करण्याचे आयोजित केलेले आहे. तर यामध्ये आपला जिल्हा आहे की नाही हे देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. यामध्ये बरेच जिल्हे ॲड केलेले आहेत. मुंबई, ठाणे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, उस्मानाबाद. आपण स्क्रीनवरती पॉज करून व्हिडिओ पाहू शकता. तर हे सर्व आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. तर आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी की आपल्या या खात्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदितीताई सुनील तटकरे यांनी ब्रेकिंग न्यूज देऊन सांगितले आहे की लाडक्या बहिणींना आज ठीक 7 वाजता 10 जिल्ह्यात वाटप होणार आहे. तर 10 जिल्ह्यांमध्ये आपले जिल्हा आहे की नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते तुम्ही देखील चेक करून घ्यायचे आहे. आणि यासाठी आपल्या सर्व लाडक्या बहिणींना एक महत्त्वपूर्ण काम करायचे आहे. पहा, EKYC ज्यांनी केली आहे त्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आधार थ्रू पैसे पडणार आहेत. पहा, EKYC केली की हप्ता जमा. ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या EKYC करून घेणे आहे. तर घरकुलाचा अर्ज कसा करायचा, त्यासाठी कागदपत्रे कोणते आणि अनुदानित रक्कम किती हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. पहा, तर अर्ज कसा करायचा, आपल्या जवळील नजदीक महाई सेवा सेतू केंद्रामध्ये जाऊन आपण लाडक्या बहिणीचा घरकुलाचा अर्ज करू शकता. तर त्यासाठी कागदपत्र लाडक्या बहिणीच्या नावावरती PTR असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतरचा दुसरा म्हणजे महत्त्वाचा मोठा निर्णय, 3,000 रुपये मकर संक्रांतीचा बोनस. हा देखील आपल्या शिंदे सरकारने देण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आपल्या लाडक्या बहिणींनी मकर संक्रांतीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी शासनाने त्यांना भेट देण्याचे हे देखील मोठे निर्णय घेतले आहे. तर लाडक्या बहिणींसाठी योजनेसंदर्भात शिंदे सरकारचा लवकरच मोठा निर्णय म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना घरकुल मिळणार. तर तसेच सर्व लाडक्या बहिणींना उज्ज्वला गॅस कनेक्शन देखील मिळणार. आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पहा, तर यामध्ये घरकुलासाठी देखील खूप मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर यामध्ये महत्त्वाचे 4 त्यांनी निर्णय काढलेले आहेत. लाडक्या बहिणीला मिळणार घरकुले आणि याची अनुदानित रक्कम हे देखील बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. 2 लाख रुपये अनुदानित रक्कम ही सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्यामध्ये 2 विभाग केलेले आहेत, एक ग्रामीण विभाग आणि दुसरा डोंगरी विभाग. तर ग्रामीण विभागात 1,20,000 रुपये आणि डोंगरी विभागात 1,30,000 रुपये. पण हे कसे येणार, हे तुमच्या आधार बँक सीडिंग अकाउंटवरती जमा होणार आहेत. पहा, म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे हे फक्त लाडक्या बहिणींनाच लाभ मिळणार आहे. पहा, हे देखील आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. आणि शिंदे सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पहा, लाडकी बहीण घरकुल योजना 2025 अनुदान किती, तर आपण अनुदान स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. पहा, आणि आपण सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट काढलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींची KYC पूर्ण असेल त्यांनाच घरकुलाचा लाभ घेता येईल व त्यांनाच 3,000 रुपये मकर संक्रांतीचा बोनस व तसेच 3,000 रुपये 25 डिसेंबरचे हे देखील त्यांना मिळणार आहेत. आणि आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अतिशय आपल्या चांगले लाभ. यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या बँका देखील मी सांगणार आहे. यामध्ये तुम्ही बँक पैसे आले की नाही हे देखील तुम्ही चेक करू शकता. तर यामध्ये महत्त्वाचे काही बँका म्हणजे त्यामध्ये आपली बँक आहे. पहा, 1 नंबरची आणि सर्वात विश्वासू बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI. दुसरी युनियन बँक. तिसरी भारतीय KYC करून आपल्या खात्याची KYC करून आपल्या बँकेमध्ये चेक करायचे आहे की अनुदानित रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा झालेली असेल तर आपल्या जवळील महाई सेवा सेतू केंद्रामध्ये जाऊन आपली KYC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पहा, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टॉक या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.